श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीची सुरुवात बुधवार 27 ऑगस्ट रोजी झालेली आहे आणि या दिवशी आपल्या सर्वांच्याच घरी लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन देखील झालेले आहे। गणपती उत्सव हा एकूण 10 दिवस चालतो आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पांचे विसर्जन केले जाते। यावर्षी अनंत चतुर्दशी 6 सप्टेंबर रोजी आलेली आहे। गणपती बाप्पा हे गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती आलेले असतात। त्यामुळे पृथ्वीवरती गणपती तत्व हे इतर दिवसांच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते आणि या 10 दिवसांच्या उत्सवामध्ये पूजा पाठ मंत्र जप केले जातात आणि बाप्पा त्याचं आपल्याला शीघ्र फळ देत असतात। अनंत चतुर्दशी हा या उत्सवाचा शेवटचा आणि खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो। अनंत चतुर्दशीला काही लोक घरामध्ये अनंताची देखील पूजा करत असतात आणि हातामध्ये अनंताचा धागा देखील बांधला जातो। धार्मिक दृष्टीने गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत हे दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जातात। त्यामुळे या दिवसांमध्ये काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही एका सुपारीचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा। हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल, कर्ज फिटेल, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन फक्त 1 दिवसात तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल। घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। तर असा हा एका सुपारीचा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही करू शकता। जर तुमच्या घरातल्या गणपती बाप्पांचा विसर्जन हे 1.5 दिवसांमध्ये, 3 दिवसांमध्ये किंवा 5 दिवसांमध्ये तुम्ही कधीही केले जात असेल तरीही हा उपाय तुम्ही करू शकता। कारण आपल्या सर्वांच्याच देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही असतेच, म्हणून जरी तुम्ही तुमच्या बाप्पांचं विसर्जन केलं असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता। तसेच तुमच्या घरामध्ये बाप्पांची स्थापना केली जात नसेल, म्हणजेच बाप्पा बसवले जात नसतील तरी सुद्धा हा उपाय जो आहे तर तो तुम्ही करायचा आहे। अर्थात प्रत्येक जण हा उपाय करू शकतो। धार्मिक मान्यतेनुसार गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पा ही स्वतः भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती आलेले असतात। त्यामुळे या काळामध्ये आपण जे काही उपाय करतो, ज्या काही सेवा करतो तर त्या खूप प्रभावी ठरत असतात आणि बाप्पा त्या उपायांचं, त्या सेवेचं आपल्याला शीघ्र फळ देत असतात। आणि म्हणून प्रत्येकाने हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा आवर्जून करायचा आहे। हा उपाय तुम्ही अनंत चतुर्दशीपर्यंत सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। गणपती बाप्पांचे धार्मिक महत्त्व हे एक विघ्नहर्ता देव म्हणून आहेत, जो अडथळे, संकट दूर करतो आणि आयुष्यामध्ये शुभता आणत असतो। त्यामुळे प्रत्येक जण या गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत थोडीफार सेवा ही बाप्पांची आवर्जून करत असतो। गणपती बाप्पा बुद्धी आणि शहाणपणाचे देव देखील आहेत। त्यामुळे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी बाप्पांना सर्वप्रथम पूजले जाते आणि त्यानंतरच त्या शुभ कार्याची सुरुवात केली जाते, जेणेकरून त्या शुभ कार्यामध्ये कोणतेही अडथळे हे येणार नाहीत। ज्या घरामध्ये हा एका सुपारीचा उपाय केला जाईल त्या घरातील सर्व अडथळे दूर होऊन आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल। तसेच तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल तर ही इच्छा देखील नक्कीच बाप्पा तुमची पूर्ण करतील।
बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करून देखील आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही। बऱ्याच वेळा आपण प्रामाणिकपणे कष्ट करतो, परंतु आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही आणि म्हणून आपल्या कोणत्याही इच्छा हे देखील पूर्ण होत नाही। म्हणून भरपूर दिवसापासून तुमची एखादी इच्छा असेल, नोकरी प्राप्तीची इच्छा असेल, धनप्राप्तीची इच्छा असेल, मुलांची प्रगती होण्याबद्दल तुमची इच्छा असेल, शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक जी काही तुमची इच्छा असेल, तर ती कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता। तसेच तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल, भरपूर दिवसापासून तुमचं एखादं काम हे रखडलेलं असेल, प्रयत्न करूनही तुमची अडलेली कामे पूर्ण होत नसेल, तर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करू शकता। तसेच तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे, तो चांगला चालत नाही, त्यामधून हवा तसा पैसा मिळत नसेल, तरीही तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहे त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहेत आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे। यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे। बाप्पांना दुर्वा, जास्वंदाची फुले अर्पण करायची आहेत, धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक सुपारी लागणार आहे। सुपारीला गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून ओळखले जाते आणि म्हणून गणपतीचे प्रतीक म्हणून सुपारीची स्थापना केली जाते, कारण सुपारी गणेशाला प्रिय आहे आणि या सुपारी संबंधित जेव्हा आपण काही उपाय करतो तेव्हा ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात। म्हणून तुम्हाला उपाय करण्यासाठी एक सुपारी लागणार आहे। सुपारी घेताना ही चांगली घ्यायची आहे, जी पूजेमध्ये वापरतो तर ती सुपारी तुम्हाला लागणार आहे। सुपारीचे दोन प्रकार असतात, एक खाण्याची आणि एक पूजेमध्ये आपण वापरत असतो। तर पूजेची सुपारी ही आकाराने छोटी असते, तर तीच सुपारी तुम्हाला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे। यानंतर तुम्हाला 108 तांदूळ घ्यायचे आहेत, अखंड 108 तांदूळ घ्यायचे आहेत। त्यांना हळद आणि कुंकू लावून ते तुम्हाला लाल पिवळे करायचे आहेत, म्हणजेच त्या 108 तांदळाचे तुम्हाला अक्षता तयार करायचे आहेत। यानंतर तुम्हाला ही सुपारी आणि हे 108 तांदूळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत। आपल्या उजव्या हाताची मूठ घट्ट बंद करायची आहेत आणि 108 वेळा ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर 3 वेळा गणपती अथर्वशीर्षमचा पठण करायचं आहे। यानंतर आपली मनोमन इच्छा व्यक्त करायची आहेत, आयुष्यात ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत आणि या दोन्ही वस्तू तुम्हाला बाप्पांच्या चरणी अर्पण करायच्या आहेत। जोपर्यंत तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा आहेत तोपर्यंत तुम्हाला ही सुपारी आणि अक्षता तशाच बाप्पांसमोर ठेवायच्या आहेत। जेव्हा तुम्ही बाप्पांचं विसर्जन करणार आहे तेव्हा तुम्हाला त्या अक्षता आणि सुपारी एका लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत किंवा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ठेवू शकतात। तसेच जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जात नसेल तर मग तुम्हाला या दोन्ही वस्तू आपल्या देवघरामध्ये जी बाप्पांची मूर्ती असते तर त्यांच्या चरणी अर्पण करायच्या आहेत आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुम्हाला त्या उचलून एका लाल कपड्यामध्ये बांधून पैशांच्या तिजोरीमध्ये किंवा जिथे आपला उद्योग व्यवसाय आहे तर तिथे तुम्ही ठेवू शकतात। असं केल्याने नक्कीच आपल्या घरातील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात, घरात पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होतात, तसेच आपली रखडलेली कामे देखील पूर्ण होत असतात। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एका सुपारीचा उपाय जो आहे तर तो अनंत चतुर्दशीपर्यंत करायचा आहे। खूप प्रभावी आणि सात्विक उपाय आहेत, नक्की करा। हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या ह्या नक्कीच दूर होतील। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।